विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सिरीज चालू केलेली आहे. त्याच सिरीजचा भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याच प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात प्रश्न असा आहे की तलाठी भरतीसाठी मॅक्झिमम एज लिमिट किती आहे, किती वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीबाबतची वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा आपण जाणून घेऊया. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आपल्याला सांगतो. तलाठी भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागच्या तलाठी भरतीला या बॅचचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय, तेव्हा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला देखील या बॅचचा खूप चांगला फायदा होईल. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. आता वयोमर्यादा, तलाठी व्हायचं आहे तर ग्रॅज्युएशन आवश्यक आहे, त्यासोबत MSc पण आवश्यक आहे. पण MSc फॉर्म भरताना नसेल तरी चालतं, सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सबमिट केलं तरी चालतं. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. आता मागच्या वर्षी जी जाहिरात आली होती ती जाहिरात आहे, त्याच्यातला आपण हे वयोमर्यादा घेतलेला आहे. आता वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरीला कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आहे. हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरी, मागासवर्गीय, ओपन सोडून ज्याही कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरीला, अर्थात मग त्याच्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, NT चे प्रवर्ग असतील, EWS असेल, SCBC असेल, सर्व ओपन सोडून सर्व कॅटेगरी यांना वयाच्या 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो, हे लक्षात घ्या. पण SC ST सोडून बाकी सर्वांकडे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी, जर तुम्ही अंशकालीन उमेदवार असाल, ऑलरेडी शासनामध्ये काही वर्ष तुम्ही सेवा बजावलेली असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 55 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य किंवा सन 1991 चे जनगणना कर्मचारी किंवा 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयाची मर्यादा जी आहे ती 45 वर्षापर्यंत राहणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर खेळाडू, तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी, आता तुमच्याकडे किमान दिव्यांगत्वाचं 40% प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला ही सवलत, हा लाभ घेता येईल. तुम्हाला 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असाल तुम्ही तर त्या संदर्भातलं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तर मग तुम्ही वयाच्या 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. आणि माजी सैनिक तुम्ही असाल तर माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये तुमचा सशस्त्र दलात झालेला कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी तुम्हाला सवलत आहे. आणि सैनिकी सेवेमध्ये तुम्हाला जर दिव्यांगत्व आलं असेल तर तुम्ही वयाच्या 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. आता ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न राहिला नसेल याची मला खात्री आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही एक वयोमर्यादा जाणून घ्यायची होती, जी आपण जाणून घेतली. कालच्याच वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आपण जाणून घेतली. कालच्या व्हिडिओमध्ये 2477 तलाठ्यांची आता सद्यस्थितीत पदरिक्त आहेत. पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तेव्हा तलाठी होण्याचं स्वप्न असेल किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं स्वप्न असेल, इच्छा असेल, तर आत्तापासून जोरदार तयारी करा. कारण तलाठी भरती तर आहेच, पण त्याचबरोबर इतर सर्व विभागांच्या जाहिराती येत आहेत, वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत. तेव्हा नक्कीच तुमचं कुठे ना कुठे सिलेक्शन होईल. यासाठी तुम्हाला सरळ सेवेचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तुमचा खूप चांगला व्हावा, कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास व्हावा, तुम्हाला योग्य गायडन्स भेटावं, या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीने ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध केलेली आहे. या बॅचचा निश्चित आणि नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे तलाठी भरतीसह इतर सर्व परीक्षांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.